गेली 50 वर्षे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या जैन युवक मंडळ ट्रस्ट बेळगाव यांच्या श्री भगवान महावीर सिद्धयातन विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन आगामी बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। हे उद्घाटन पद्मविभूषण डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे, धर्मस्थळाचे धर्माधिकारी व खासदार यांच्या हस्ते महावीरनगर, बंबरगे, बुतरामनाटी येथे पार पडणार आहे। ट्रस्टच्या 21 एकर क्षेत्रात उभारलेले हे अत्याधुनिक वसतिगृह महावीर भवन हॉल, इंग्लिश मीडियम स्कूल आणि मुनी विहार या उपक्रमांना नवे बळ देणारे ठरणार आहे। बाल संस्कार शिबिरे, धार्मिक प्रवचने, शैक्षणिक उपक्रम आणि समाजोपयोगी कार्यक्रम यांच्या माध्यमातून ट्रस्टने आध्यात्मिक दृष्टिकोनातून युवक घडवले आहेत। याबाबतची माहिती ट्रस्टी सुधर्म मुडलगी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। समारंभात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष धन्यकुमार गुंडे, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, राज्य काँग्रेसचे सरचिटणीस आणि NWKRCTचे उपाध्यक्ष सुनील हणमण्णावर तसेच उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ व महादत्त गोपाल जिनगवडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती आज शनिवारी बेळगाव शहरातील महावीर भवन येथे बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। जैन युवक मंडल ट्रस्ट हमेशा से समाज के लिए ही काम किया है और आज एक बहुत खुशी की बात है कि हमने उसी श्रृंखला में जहाँ पे हमने ये भवन का निर्माण किया, हमने श्री भगवान महावीर जैन इंग्लिश मीडियम रेसिडेंशियल स्कूल की स्थापना की और उसके बाद एक आदर्श मुनि विहार स्थली इसकी भी स्थापना की और अब श्री भगवान महावीर सिद्धायतन छात्रावास, एक ऐसा छात्रावास जहाँ पे न तो सिर्फ लौकिक शिक्षा दी जाती है बल्कि धार्मिक शिक्षा भी दी जाती है, जहाँ पे ओवरऑल डेवलपमेंट एक विद्यार्थी का हो, ऐसी भावना से हमने ये भवन का निर्माण किया है। और इस भवन का उद्घाटन डॉक्टर वीरेंद्र डी हेगड़े इनके हस्त से 10 दिसंबर 2025 को होने जा रहा है। मैं बेलगम समाज से और अन्य सभी गणमान्य व्यक्तियों से, साधर्मियों से निवेदन करता हूं कि 10 दिसंबर 2025 को 3 बजे सभी लोग वहां पर उपस्थित होकर इस समाज के लिए, अर्थात आने वाले समाज के लिए जो हम ये कार्य करने जा रहे हैं, उद्घाटित करने जा रहे हैं, ये सभी लोग आकर उपस्थित होकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाएं। जय जिनेंद्र। जैन युवक मंडळी ट्रस्ट 1982ला चालू झाली। त्यांनी पहिल्यांदा महावीर भवन बांधलं, त्याच्यानंतर त्याच पैशातून जे महावीर भवनला प्रॉफिट झाला त्याच्यातून त्यांनी 22 एकरचा जागा बुतरामटीमध्ये घेऊन शाळा काढण्याच्या उद्देशाने ती जागा घेतली। तिथं जवळ 12 वर्षाच्या मागे एक शाळा चालू केली आहे म्हणून, कारण त्यांचा मेन उद्देश होता ती एक वसतिगृह शाळा करायची म्हणून। त्याप्रमाणे आम्ही 3 वर्षाच्या मागे तिथं एक वसतिगृह तयार करून तिथं मुलं ठेवली, 23 मुलं। त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं त्यांनी आम्ही आता 12,000 स्क्वेअर फूटचा एक वसतिगृह बांधलेला आहे। तिथं आम्ही 100 मुलांना अकॉमोडेट करू शकतो। तीच आम्ही बिल्डिंग ग्राउंड +3 मध्ये जवळजवळ 250 ते 300 मुलांचं राहण्यासाठी व्यवस्था करण्याची आमची योजना आहे। आता त्या वास्तूची 10 तारखेला श्री वीरेंद्रजी हेगडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यानिमित्ताने आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। या सगळ्या प्रोग्रामला सगळ्या नागरिकांनी उपस्थित राहून आम्हाला उपकृत करावं।